नागपुरात परवा झालेल्या मुसळधार पावसानंतर काल पावसाने विश्रांती घेतली, मात्र आज सकाळपासूनच पावसाने जे आहे ते उघडझाप करायला सुरुवात केली। सकाळपासून पाऊस येत होता, मात्र काही वेळाने येत होता, काही वेळ जात होता, अशा प्रकारचं एकंदर वातावरण जे आहे ते निर्माण झालं। मात्र नागपूर शहरामध्ये जर बघितलं तर सकाळपासून पावसाळी वातावरण पूर्ण तयार आहे। काही ठिकाणी जोराचा पाऊस आलेला आहे, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा, अशा प्रकारे शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडताना पाहायला मिळते। संध्याकाळपर्यंत या पावसाचा जर विचार केला तर 5:30 वाजेपर्यंत 29 मिलीमीटर एवढा पावसाची नोंद झाली। परवा जेव्हा मुसळधार पावसाने नागपूर शहरामध्ये हजेरी लावलेली होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरामध्ये अनेक नागरिकांच्या घरांमध्ये आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं होतं। तेच समस्या उद्भवलेली होती। शाळांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे मुलांना रेस्क्यू करावं लागलेलं होतं। आजही ज्याप्रमाणे पाऊस येत होता त्याचा परिणाम असाच प्रकारे होईल का, अशा प्रकारचा अंदाज जो आहे तो नागरिकांमध्ये होता। त्यामुळे कुठेतरी भीतीचं वातावरणसुद्धा नागरिकांमध्ये होतं। मात्र ज्याप्रमाणे हा पाऊस आज पडतो आहे तो कुठेतरी समाधान देणारा पाऊस आहे, जमिनीमध्ये जिरणारा पाऊस आहे। त्यामुळे पाण्याची पातळीसुद्धा वाढण्यास मदत होणार आहे। आणि एकंदर जर बघितलं तर हवामान विभागाने आजसुद्धा नागपूर शहराला येलो अलर्ट दिलेला होता आणि त्यानुसार पाऊस जो आहे तो आलेला आहे। मात्र काही भागामध्ये मुसळधार पाऊस, काही भागामध्ये साधारण पाऊस, अशा प्रकारे तुकड्या तुकड्यामध्ये हा पावसाला चित्र पाहायला मिळते। आताची जर परिस्थिती बघितली तर सायंकाळच्या वेळेला सुद्धा आभाळ पूर्णपणे भरलेला आहे आणि रात्री पाऊस येण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही। मात्र एकंदर जर नागपूर शहराचा विचार केला तर नागपूर शहराच्या दृष्टिकोनातून हा जो पाऊस आहे तो अतिशय महत्त्वाचा होता। परवाच्या पावसाने झालेलं नुकसान जे आहे ते नागरिकांचं अजूनही भरून निघालेलं नाही आणि याच अनुषंगाने आज जो अलर्ट देण्यात आलेला होता त्यानुसार प्रशासनाने सुद्धा मोठी तयारी आपली ठेवलेली होती। महानगरपालिकेने आपली तयारी ठेवलेली होती की जेणेकरून कुठेही कुठल्या वस्तीमध्ये पाणी जर शिरलं तर त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवता येईल। शाळांमध्ये काल जे आहे ते शाळांना सुट्टी देण्यात आलेली होती, मात्र आज ती शाळांना सुट्टी नव्हती, परंतु काही शाळांनी स्वतः सुट्टी दिल्याचं सुद्धा पुढे आलेलं आहे। आणि एकंदर जर बघितलं तर नागपूर शहरामध्ये ते पावसाने आता चांगल्या प्रकारे हजेरी लावलेली आहे। पुढेही पाऊस येण्याची शक्यता आहे। मात्र एकंदर हवामान विभागाचा जर अंदाज बघितला तर आजच्या अलर्टनंतर 31 तारीख जी आहे ते 31 तारखेच्या नंतर जो आहे तो पावसाचं प्रमाण जे आहे काही प्रमाणामध्ये कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। आणि त्यानंतर जो पुढचा अलर्ट जो आहे किंवा पुढचा जो अंदाज आहे तो हवामान विभाग व्यक्त करेल। मात्र एकंदर जर बघितलं तर नागपूर शहरामध्ये आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झालेली होती। ती तूट जी आहे ते काहीशी निघत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। अजूनही पूर्णपणे तूट भरून निघालेली नाही, मात्र हळूहळू का असेना परंतु पावसाने चांगली हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळते। ते यामुळे अनेक ठिकाणी जर आपण बघितलं तर आताही रिमझिम पाऊस सुरू आहे। वाहतूक व्यवस्था अनेक ठिकाणी कोलमडलेली आहे। वाहतूक व्यवस्थेमध्ये पावसामुळे जे आहे चक्काजाम होण्याचं जे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्याचं चित्र पाहायला मिळते। कारण ऑफिस सुटल्यानंतर घरी जाणारीची संख्या मोठी असते, अशामध्ये पाऊस वरून येत असताना नागरिकांना सुद्धा याचा त्रास होत असल्याचं पाहायला मिळते। मात्र नागपुरात ज्याप्रमाणे पाऊस पडतो आहे तो कुठेतरी नागपूरकरांना समाधान देणारा पाऊस आहे। अडचणी अनेक असल्या, काही लोकांच्या घरामध्येचं नुकसान झालं, काही वस्त्यांमध्ये पाणी शिरलं असलं तरी पाऊससुद्धा तेवढाच आवश्यक आहे आणि त्यानुसार आता पाऊस पडताना पाहायला मिळतो आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।